श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 17 मेपासून अधिक मास म्हणजेच ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो तर तो सुरू झालेला आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अधिक मास किती महत्त्वाचा मानला गेला आहे. अधिक मास जो आहे तर तो दानधर्म, स्नान, त्यासोबतच सेवा, उपासना, देवदर्शन करणं, मंत्र जप करणं, पूजापाठ करणं यासाठी किती शुभ मानला गेला आहे. आणि या अधिक मासामध्ये आपण केलेल्या कोणत्याही छोट्या मोठ्या सेवेचं सुद्धा आपल्याला दुपटीनं फळ प्राप्त होत असतं. आणि हा अधिक मास सुरू होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत. आता बघा, ज्यांना अधिक मासामध्ये कोणतीही सेवा करणं जमलं नाही किंवा कोणतीही उपासना केली नसेल तर बघा, आपल्याला भगवद्गीतेमधील हा एक अध्याय नक्की वाचायचा आहे. यामुळे आपण पुरुषोत्तम व्रत केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अध्याय जो आहे तर तो आपण या अधिक मासामध्ये आवर्जून वाचायचा आहे किंवा श्रवण करायचा आहे. तर अधिक मास हा तीर्थक्षेत्री जाऊन म्हणजे बघा, दानधर्म करण्यासाठी किंवा स्नान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जात असतो. या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या कुवतीप्रमाणे अन्नदान, वस्त्रदान, आपल्याला जे पण दान करणं शक्य होईल ते आवर्जून आपण करायचं असतं. बरेच जण या अधिक मासामध्ये व्रत करत असतात. हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित केला जात असतो. या महिन्यामध्ये बघा, भगवान श्री हरी विष्णूंची सेवा, उपासना ही आपण करत असतो. होता होईल आपल्याकडून जेवढी पण त्यांची सेवा घडेल तर ती सेवा आपल्याला करायची असते, उपासना करायची असते. त्यामध्ये काही खास तिथी येत असतात, त्यासुद्धा त्यांना समर्पित असतात. आणि त्या तिथीवरती केलेले सेवा आणि उपासना याचं तर आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. पण आता काही कारणास्तव काही व्यक्तींना, काही लोकांना या अधिक मासामध्ये कोणती सेवा म्हणा किंवा उपासना म्हणा करणं शक्य होत नाही. अशा वेळी आपण जर हा अध्याय वाचला तर आपण पुरुषोत्तम व्रत केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. किंवा आपण ज्या अधिक महिन्यामध्ये अधिक मास महात्म्य जे असतं तर त्याचे जे अध्याय असतात तर ते अध्याय वाचत असतो, तर ते अध्यायसुद्धा या अधिक मासामध्ये वाचण्याला किंवा श्रवण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. आणि म्हणूनच आपण या अधिक मासामध्ये नित्यनेमाने भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे, उपासना करायची आहे. या अधिक मासात म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं, उपासना केली, सेवा केली तर आपल्या हातून कळत नकळत झालेल्या ज्या चुका आहेत, आपल्या हातून कळत नकळत जी पापकर्म झालेली आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि मोक्षप्राप्ती होत असते. म्हणून हा अधिक मास अतिशय महत्त्वाचा आहे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी. आणि ज्या घरामध्ये या अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा, उपासना केली जात असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या आपोआप स्थिर राहत असतात, त्यांच्या घरामध्ये अखंड वास करत असतात. आणि म्हणूनच हा एक अध्याय आपल्याला न चुकता दररोज आपल्याला वाचायचा आहे किंवा श्रवण करायचं आहे. तर भगवद्गीता यामधील आपल्याला 15वा अध्याय जो आहे तर त्या 15व्या अध्यायाचं श्रवण करायचं आहे किंवा वाचायचं आहे आपल्याला. पुरुषोत्तम योग असं या अध्यायाचं नाव असणार आहे. म्हणजेच परमपुरुषाचा योग, ज्याला आपण बघा, पुरुषोत्तम म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू आहेत. आणि म्हणूनच आपल्याला हा जो अध्याय आहे तर तो न चुकता वाचायचा आहे. त्यासोबतच आपण पुरुषोत्तम कथा किंवा अधिक मास महात्म्य याचं सुद्धा आपण वाचन या अधिक महिन्यामध्ये केलं किंवा पठण केलं तरी त्याचं देखील आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होत असतं. त्यासोबतच आपण या अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतो. त्यासोबतच श्रवण जरी केलं तरीही चालणार आहे, तरी त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आपल्या हातून बघा, काही वेळा कळत किंवा नकळत काही चुका होत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्थिर राहत नाही. आपण किती पण काबाड कष्ट करा, मेहनत करा तरी देखील आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नाही. जर अधिक महिन्यामध्ये आपण अशा पद्धतीनं भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली,
उपासना केली तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये नक्कीच अखंड स्वरूपामध्ये वास करेल. त्यासोबतच अधिक महिन्यामध्ये आपल्याला बघा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. आपल्या कुलदेवीची खणानारळानं ओटी भरायची आहे. अधिक महिन्यामध्ये आपल्याला जेवढी पण महत्त्वाची कामं आहेत किंवा जी शुभ कामं आहेत ती करणं शक्य होतील एवढी आपल्याला करायची आहेत. म्हणजे जेणेकरून त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त व्हावं. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर व्हाव्यात. आपल्या घरामध्ये बघा सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं. आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी. आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी. त्यासाठी सुद्धा बरेच जण या अधिक महिन्यामध्ये संकल्पयुक्त व्रत करत असतात आणि अशा पद्धतीनं जर हे व्रत केलं तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होणार असतं. तर तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये या सेवांपैकी कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही फक्त हा भगवद्गीतेमधील 15वा जो अध्याय आहे तर त्याचं श्रवण किंवा पठण या अधिक महिन्यामध्ये करायचं आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.